डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी या माणसाने चक्क पूर्ण आपली प्रॉपर्टी विकली। हो, ही गोष्ट आहे कोल्हापूरच्या नामदेवराव वटकरांची। तर झालं असं, 6 डिसेंबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं। या बातमीने सर्व देश भावुक झाला आणि देशभरातून लोकांचा मोठा समुदाय मुंबईच्या दिशेने निघाला। ही बातमी जेव्हा नामदेवराव वटकरांना कळाली, त्यांनी या ऐतिहासिक घटनेचं चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि यातूनच बाबासाहेबांना आदरांजली द्यायचं असं ठरवलं। त्यांनी लगेचच चित्रीकरणाच्या क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सर्वांनाच मदत मागितली, पण सर्वांनीच नकार दिला। पण हारून न जाता स्वतः चित्रीकरण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला। चित्रीकरणाचा त्यांनी निर्णय घेतला खरा, पण यासाठी त्यांना खूप पैसा लागणार होता आणि एकाएकी एवढा पैसा आणायचा तरी कुठून? त्यांनी एका क्षणात आपलं राहतं घर आणि कारखाना विकण्याचा निर्णय घेतला आणि चित्रीकरणासाठी लागणाऱ्या वस्तू विकत आणल्या। आणि खरंच वटकरांचा एवढा मोठा निर्णय बाबासाहेबांवर असणारं त्यांचं प्रेम दर्शवत होता। पुढे बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेचं पूर्ण शूटिंग त्यांनी केलं। त्यांनी या फिल्म रोल मध्ये फक्त व्हिज्युअल्स नाही छापली, तर लोकांचं दुःख, बाबासाहेबांवरचं प्रेम आणि इतिहास छापला। कसल्याही परतीची अपेक्षा न करता निस्वार्थपणे बाबासाहेबांसाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या आणि इतिहास जपणाऱ्या नामदेवराव वटकरांना सर्वसामान्य जनता कायम लक्षात ठेवेल।